ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 लाखांची लाच घेताना अटक केली असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, प्रमोशनमधील गैरव्यवहार, पाणी टंचाई, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले, 25 लाखांची लाच घेताना पकडलेला अधिकारी प्रमोशन कसं घेतो, त्याची 2 वेळेस विभागीय चौकशी झाली. त्याचं काय झालं? शासनातनं आलेले अधिकारी ठाण्यात येतात आणि शासनात परत जात नाही. त्यांना ठाण्यातलं कोणतं श्रीखंड पुरी आवडते, असे सवाल श्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. महानपालिकेने हायकोर्टात खोटं लिहून दिलंय की आमच्याकडे पाण्याचा साठा आहे म्हणून. पाण्याचा साठा नाही तुमच्याकडे. तुम्ही पाणी नाही देऊ शकत या शहराला आणि पुढचे 20 वर्ष तुम्ही पाणी नाही देऊ शकणार या शहराला. पुढची 20 वर्ष 40-40, 50-50 मधले जे टावर काय बांधतायत, नवीन डीपी प्लॅन मध्ये आर झोन म्हणजे ग्रीन झोन तर गायबच झालाय, तो डायरेक्ट आर झोन झालाय. नवीन डीपी प्लॅन हा फ्रॉड आहे, फ्रॉड. आणि डीपी प्लॅन कोणी बनवत नाही, डीपी प्लॅन हा शासन बनवतं, त्यामुळे शासन फ्रॉड आहे. आपला एक वरिष्ठ अधिकारी 25 लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो. त्याच्या प्रमोशनचं काय? तो कुठनं आला, कसा आला, प्रमोशन कसं घेतलं, त्याचे एवढे दिवस चौकशी चालू होती, 2दा चौकशी झाली, त्या चौकशीचं काय झालं? आपल्या महानगरपालिकेमध्ये शासनातनं आलेले अधिकारी शासनात परत का जात नाहीत? त्यांना इथलं कुठलं श्रीखंडपुरी आवडायला लागतं की त्यांना वाटतं नाही नाही आपण ठाणे महानगरपालिकेतच राहूया. जो अधिकारी शासनातनं येतो प्रतिनियुक्तीवर, तो परत जातच नाही, इथेच राहतो. पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. एवढा मोनोरोल, मेट्रो रोल करून टाकला. अहो, जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोडला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही सर्व्हिस रोडच गायब करून टाकले. घोडबंदर रोडवरनं सर्व्हिस रोड गायब. काय? भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.